नमस्कार, आपण पाहतात नव महाराष्ट्र। बोलेगावच्या स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी 27,000 पारायण संपन्न। येथील बोलेगाव फाटा परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात रविवारी जुलै 26 सकाळी 8 ते 11 या वेळेत स्वामी चरित्र या ग्रंथाचे तब्बल 27,000 पारायण पार पडले। राज्याच्या आध्यात्मिक क्षेत्रातील एकाच दिवसाच्या पारायणाचा हा उच्चांक मानला जातो। केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर काका लोळगे यांच्या नेतृत्वाखालील टीमने हा अभिनव उपक्रम यशस्वी केला। आज सकाळी 7 वाजल्यापासूनच केंद्राकडे येणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते। पारायणासाठी आलेल्या भाविकांसाठी भव्यदिव्य मंडपात प्रशस्त बैठक व मोठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती। सकाळी 8 वाजता एका सेवेकरी जोडप्याच्या हस्ते स्वामी समर्थांची आरती होऊन पारायण सोहळ्याला सुरुवात झाली। 3 टप्प्यांमध्ये प्रत्येकी 9,000 याप्रमाणे एकंदर 27,000 पारायण निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आले। या केंद्राला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 25,000 पारायण पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला होता। तथापि प्रत्यक्षात मात्र हा आकडा 27,000पर्यंत गेला। पारायण सोहळ्यात सहभागी झालेल्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक होती। वृद्धांचा उत्साहही वाखाणण्याजोगा होता। शाळकरी मुलेही हिरिरीने सहभागी झाली होती। विशेष म्हणजे तरुणींचा पारायण करण्यात तसेच आयोजनाच्या कामातही लक्षणीय सहभाग होता। पारायण सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। स्थानिक नगरसेवकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पारायण सोहळ्याला भेट देऊन या आयोजनाबद्दल चंद्रशेखर काका लोळगे व त्यांच्या सेवेकरी चमूचे कौतुक केले। या पारायण सोहळ्याच्या धर्तीवरच पुढील काळात दुर्गा सप्तशती या ग्रंथाच्या 1008 पारायण सोहळ्याचे आयोजन करणार असल्याचा घोषणा लोळगे यांनी यावेळी केली। परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या चरणाशी त्रिवार वंदन। सर्व सेवेकरी माता बंधू भगिनी यांना या दिवशी आल्याबद्दल 26 तारखेला आम्ही 25,000 पारायण स्वामी चरित्राची ठेवलेली होती, परंतु आज स्वामी चरित्राचा जागतिक उच्चांक होऊन 27,000 पारायण बोलेगाव फाटा केंद्रामध्ये झालेली आहेत। आणि या पारायणाला सर्व स्तरातील उपस्थिती होती। लहान थोर मुलं, वृद्ध, आबालवृद्ध, भगिनी वर्गाची संख्या तर वाखाणण्याजोगी होती आणि सर्वात जास्त भगिनींची संख्या या केंद्रावर असल्यामुळं या केंद्राचा विश्वासाची निर्मिती झालेली आहे। परमपूज्य गुरुमाऊलीच्या आदेशानुसार या कार्याची सुरुवात 1.5 महिन्यापूर्वी केली आम्ही प्रचाराला आणि या कार्याच्या सुरुवातीला आम्हाला जवळजवळ महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळाली। जवळजवळ 40-50 पेपरला या केंद्राची न्यूज आली आणि 30-40 TV चॅनलला सुद्धा या केंद्राची न्यूज आली आणि त्यामुळं ज्यांनी या न्यूजला सहकार्य केलं किंवा आम्हाला मदत केली त्यांचेही या मार्गातून अतिशय धन्यवाद। आणि या सर्व स्वामी सेवेकरी परिवाराचा जो विश्वास आहे, माऊलींचा जो विश्वास आहे, महाराजांचा जो विश्वास आहे, त्या विश्वासाला पात्र ठरून आम्ही 1008 दुर्गा सप्तशती आणि टाकावर कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन विधी करणार आहोत। तेव्हा आताच सर्वांना विनंती की सर्वांनी या कार्याला सुद्धा उपस्थित राहावं। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या चरणाशी त्रिवार वंदन। आज आपल्या अहिल्यानगर बोलेगाव फाटा येथे स्वामी चरित्राचं नियोजन केलेलं होतं। आज 26 तारीख 26/7/2026 तर आज रविवार, आज ह्या केंद्रामध्ये कार्यक्रम ठेवलेला होता, बोलेगाव फाटा कार्यक्रम। तर आज 25,000पेक्षाही जास्त आपल्या केंद्रामध्ये पारायण झालेले आहे। आज 27,000 पारायण झाले, जे अनपेक्षित होतं ते अपेक्षित झालेलं आहे। आणि याच्यामध्ये बाल, वृद्ध, तरुण ही युवा पिढी जी आहे ती याच्यामध्ये पूर्णपणे वाहून गेलेली होती। आज सर्व आले होते, त्यांनी पारायणाचा उपभोग घेतलेला आहे आणि आज महाराजांच्या आशीर्वादाने सर्व काही पार पाडण्यात आलेलं आहे। आणि काकांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्व सेवेकरांनी सगळं सहभाग घेतलेला आहे आणि खूप छान कार्यक्रम झाला आहे। आणि असेच महाराजांच्या कृपाशीर्वाद पाठीशी असावे अशी महाराजांना विनंती करते। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। आज बोलेगाव इथे खूप मोठा असा एकदम स्वामीमय कार्यक्रम झाला। इथे स्वामी समर्थांच्या केंद्राचे स्वामी समर्थ सारामृत याचं पारायण 27,000 या संख्येने पार पडले। इथे असं शांततेचं असं स्वामीमय वातावरण तयार झालं। मनाला सुख, शांती आणि समाधान म्हणजे काय हे या कार्यक्रमात येऊन कळालं। आत्ताची जी पिढी आमच्यासाठी जी कॉलेज लाईफ वगैरे एन्जॉय करते त्यांच्यासाठी आध्यात्मिक हे रूढ घेण्यासाठी हा खूप छान कार्यक्रम होता। इथे अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्ध हे अशीही माणसं या कार्यक्रमात सहभागी झाली। मला ह्या कार्यक्रमामध्ये खूप आनंद वाटला आणि शांतता वाटली मनाला। आध्यात्मिक या मार्ग येण्यासाठी खूप काही करावं लागतं, पण आपल्याला इथे स्वामींचाच गुलाब आला असं आणि आपण या कार्यक्रमाला आलो। खूप आनंद वाटला, खूप छान वाटलं। धन्यवाद।
subscribe now and press the bell icon. Never miss an update.